नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अलर्ट SOS ॲपमध्ये कुपन कोडच्या माध्यमातून कशाप्रकारे रिचार्ज करावे हे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. कुपन कोडद्वारे रिचार्ज करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टींची खात्री करून घेणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे अलर्ट SOS ॲप आपल्याकडे इन्स्टॉल्ड असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये आपला रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट ही अशी खात्री करून घ्यायची आहे की तुम्हाला स्क्रॅच कोडचा असा एक टेक्स्ट मेसेज तुमच्याकडे आलेला हवा. या प्रकारे हा टेक्स्ट मेसेज तुम्हाला आलेला हवा असावा. हा टेक्स्ट मेसेज असेल तरच आपण याचा उपयोग करून कुपन कोडच्या माध्यमातून रिचार्ज करू शकतो. आता मी अलर्ट SOS ॲप ओपन करतो. ॲप ओपन करून इथे डाव्या बाजूला असलेल्या या ड्रॉवर बटनवर क्लिक करतो. या ड्रॉवर बटनवर क्लिक केल्यानंतर समोर आलेल्या मेनूमधून थोडं खाली स्क्रोल करून सबस्क्राईब नाव या बटनवर क्लिक करतो. सबस्क्राईब नाव या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो कुपन कोड मिळालेला आहे त्या कुपन कोडचा प्लॅन जो काही असेल त्या प्लॅनच्या समोरील सबस्क्राईब बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता मला मिळालेला कुपन कोड हा प्रीमियम युजर या कॅटेगरीचा आहे, तर मी याच्या खाली असलेल्या या ऑरेंज कलरच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करतो. या सबस्क्राईब बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिचार्जचं अशा प्रकारे पेज इथं ओपन होऊन जातं. आता याच्यामध्ये परचेस टाईप कोणता आहे तो परचेस टाईप आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता माझा पर्सनल सेफ्टीचा कुपन कोड आहे, तर मी पर्सनल सेफ्टी सिलेक्ट करतो. त्यानंतर रिचार्ज पिरियड, आपल्याला कोणत्या रिचार्ज पिरियडचा कुपन कोड भेटलेला आहे तो कुपन कोडचा रिचार्ज पिरियड आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. रिचार्ज पिरियड सिलेक्ट केल्यानंतर इथे खाली असलेल्या अप्लाय पर्सनल कुपन कोड या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी एक छोटीशी पॉपअप विंडो ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला टेक्स्ट मेसेजमध्ये मिळालेला कुपन कोड आणि स्क्रॅच कोड प्रविष्ट करायचा आहे. कुपन कोड आणि स्क्रॅच कोड टाकताना थोडं काळजीपूर्वक टाकावा, कारण तो वन टाईम असतो आणि जर तुम्ही त्यामध्ये काहीही चूक केली किंवा त्याच्यामध्ये काहीतरी तुमची चूक झाली तर तो वन टाईम जो कुपन कोड असतो तो एक्सपायर होऊन जातो आणि तो परत तुम्हाला यूज करता येत नाही. त्यामुळं कुपन कोड आणि स्क्रॅच कोड टाकताना काळजीपूर्वक व्यवस्थित त्या मेसेजमध्ये जसा आलेला आहे तसा पाहून इथे आपल्याला कुपन कोड आणि स्क्रॅच कोड प्रविष्ट करायचा आहे. आता मला आलेला कुपन कोड आणि स्क्रॅच कोड ओपन करतो. तो टेक्स्ट मेसेजमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारे तुम्ही इथं पाहू शकता की कुपन कोड आणि स्क्रॅच कोड असे 2 प्रकारचे कोड आपल्याला इथं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून आलेले आहेत. तर हे कोड काळजीपूर्वक आपल्याला रिचार्जच्या पेजवर प्रविष्ट करायचे आहेत. कुपन कोड आणि स्क्रॅच कोड प्रविष्ट केल्यानंतर इथे खाली दिलेल्या अप्लाय या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲप्लायवर क्लिक करून आपल्याला थोडा वेळ वेट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक पॉपअप मेसेज दिसून जातो की कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि त्याच्यामध्ये काही खाली मजकूर दिलेला असतो, त्याच्यामध्ये आपला डिस्काउंट अमाऊंट असतो तो मेन्शन केलेला असतो. आता याला आपल्याला इथे ओके या बटनवर क्लिक करायचं आहे. ओके या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता की आपला जो कुपन कोड होता तो इथं ॲप्लाय झालेला आहे. त्यानंतर आपल्याला या रिचार्ज नावच्या ब्लू कलरच्या बटनवर क्लिक करायचं आहे. एकदाच क्लिक करून आपल्याला इथे वेट करायचं आहे. आता आपण इथे पाहू शकतो की इनवॉइस नंबर आणि त्यानंतर माझा हा जो माझं नाव आलेलं आहे, त्यासोबतच माझा रिचार्ज सक्सेसफुल झालेला आहे असं या पॉपअप मेसेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता आपल्याला या ओके बटनवर क्लिक करायचं आहे. ओके बटनवर क्लिक केल्यानंतर आपण इथे पाहू शकतो की रिचार्ज हिस्ट्रीमध्ये आपला रिचार्ज इथं सक्सेसफुली झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कुपन कोडच्या माध्यमातून रिचार्ज करायचा आहे. धन्यवाद.